नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी रागा प्रोफेशनल फेशियल किटचा पूर्ण रिव्ह्यू दाखवणार आहे. पूर्ण फेशियल स्टेप बाय स्टेप मी करून दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. हा फेशियल बाय वन गेट वन फ्री आहे. वन टाईम यूज करायचा आहे. याची पॅकेजिंग पण खूप छान आहे. यामध्ये तुम्हाला असे 6 पाऊच भेटणार आहेत. याची क्वालिटी आणि क्वांटिटी पण खूप छान आहे. हे किट तुम्हाला फक्त आणि फक्त 250 रुपयाला मिळणार आहे. म्हणजे एक फेशियल तुम्हाला फक्त 100 रुपयांना मिळणार आहे. अगदी बजेटमध्ये बसणारे आहे. पहिली स्टेप आहे ते म्हणजे क्लिन्झिंग. याची क्लिन्झिंग सेम फेस वॉशसारखेच आहे. 2 ते 3 मिनिटे छान मसाज करून चेहरा धुवून घ्यायचा आहे. त्यामुळे चेहरा क्लीन होऊन फेशियलसाठी रेडी होणार आहे. माझं नाव आहे सोनाली. तुम्ही जर पहिल्यांदाच माझ्या चॅनलवरती आला असाल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला पण हिट करा, ज्यामुळे माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. 3 ते 4 मिनिटे छान मसाज करून झाल्यानंतर चेहरा धुवून घ्यायचा आहे. चेहरा क्लीन झाला म्हणजे फेशियलसाठी रेडी झाला. आत्ता आपण दुसरी स्टेप करणार आहोत ते म्हणजे स्क्रब. याचं स्क्रब एकदम जेल फॉर्ममध्ये आहे. छोटे छोटे त्यामध्ये पार्टिकल्स पण आहेत, त्यामुळे चेहऱ्याला छान स्क्रब भेटणार आहे. जेल असल्यामुळे एकदम स्मूथ होणार आहे स्क्रब. एकदम हलक्या हाताने छान स्क्रब द्यायचा आहे. हा फेशियल किट नॉर्मल टू ऑइली स्किनसाठी आहे, त्यामुळे ऑइली स्किन असेल तर तुम्हाला खूप छान इफेक्ट देणार आहे आणि नॉर्मल स्किन असेल तरी पण खूप भारी असणार आहे. स्क्रब केल्यामुळे चेहरा छान क्लीन होतो. व्हाईट हेड्स, ब्लॅक हेड्स पण पूर्ण निघून जातात. चेहऱ्यावर येणारे ऑइल पण कमी होते, त्यामुळे चेहऱ्यावरती पिंपल येत नाहीत. काळे डाग आणि पिगमेंटेशन पण कमी होते. डेड स्किन पण निघून जाते. चेहऱ्यावर एक नवीन चमक येते. स्किन स्मूथ आणि शायनी होते. स्क्रब करताना तुम्ही गरम पाण्याची वाफ पण घेऊ शकता. त्यामुळे पूर्ण पोर्स ओपन होणार आहेत आणि पूर्ण ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स निघून जाणार आहेत. म्हणून 5 ते 7 मिनिटे स्क्रब करायचा आहे, ते पण खूप हलक्या हाताने. या किटमधील स्क्रब तर मला खूपच आवडला आहे. खूप स्मूथ आहे. माझा स्क्रब करून झाला आहे. आपण चेहरा छान ओल्या कपड्याने पुसून किंवा धुवून घ्यायचा आहे. स्क्रब केल्यामुळे चेहरा छान क्लीन झाला आहे. आत्ता आपण तिसरी स्टेप करणार आहोत ते म्हणजे टोनर. टोनर पाण्यासारखंच असतं, त्यामुळे माझ्या हातावरती थांबतच नव्हतं, खाली पडत होतं. त्यामुळे तुम्ही एका वाटीमध्ये घेऊन पण लावू शकता. छान 2 ते 3 मिनिटे लावून स्किनमध्ये ऑब्झर्व होईपर्यंत थांबायचं आहे. मी इकडे दाखवत आहे, अगदी तसंच तुम्ही पण लावायचं आहे. टोनर ओपन पोर्स कमी करण्यासाठी खूप छान काम करतं, त्यामुळे तुम्ही तुमच्या रोजच्या स्किन केअर रुटीनमध्ये पण टोनर ॲड करू शकता. ऑइली स्किनसाठी पण टोनर खूप भारी असतो. स्क्रब केल्यामुळे पोर्स ओपन झाले होते, त्यासाठी तिसरी स्टेप यांनी टोनर दिला आहे. आत्ता माझा टोनर लावून झाला आहे. चौथी स्टेप आहे ते म्हणजे मसाज जेल. अगदी ॲलोवेरा जेलसारखंच हा जेल आहे, पण याची स्मेल खूप भारी आहे. याची क्वांटिटी पण खूप छान आहे. पूर्ण जेल चेहऱ्याला लावून आपण मसाज देणार आहोत. जोपर्यंत पूर्ण जेल आपल्या स्किनमध्ये जात नाही तोपर्यंत मसाज करायचा आहे. मला याचा वास खूप भारी वाटला. आत्ता आपण छान मसाज देणार आहोत. चेहऱ्याला मसाज दिल्यामुळे ब्लड सर्क्युलेशन खूप छान होते, त्यामुळे चेहऱ्यावर पिंपल येत नाहीत. चेहरा ग्लोईंग आणि शायनी दिसतो. चेहरा सॉफ्ट आणि मुलायम होतो. हे फेशियल तुम्ही 20 ते 25 दिवसानंतर एकदा करू शकता. या फेशियलने डार्क सर्कल पण कमी होतात. इन्स्टंट ग्लो पाहिजे असेल तर तुम्ही हे किट नक्की यूज करून बघा. कधी आपल्याला पार्लरमध्ये जायचा वेळ नसतो, त्यामुळे घरीच प्रोफेशनल फेशियल होणार आहे. हे फेशियल जेंट्स आणि लेडीज दोन्ही पण यूज करू शकतात. मला तर हा किट खूपच आवडला आहे, कारण माझी स्किन खूप ऑइली आहे, त्यामुळे मला तर याचा खूप छान इफेक्ट झाला आहे. वेळ देऊन छान मसाज करायचा आहे. इकडे माझी मसाज करून झाली आहे, तर ओल्या कपड्याने किंवा पाण्याने चेहरा धुवायचा आहे. आणि आत्ता आपण करणार आहोत 5वी स्टेप, ते आहे फेस मास्क. फेस मास्क खूप भारी आहे. याची स्मेल पण खूपच भारी आहे. क्वांटिटी पण खूप छान आहे. चेहऱ्याला मानेला लावाल एवढी आहे. तर आपण इकडे एक जाडसर मास्क चेहऱ्याला लावणार आहोत, त्यामुळे चेहरा एकदम रिलॅक्स होणार आहे. फेस मास्क लावल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात.
एजिंग दिसून येत नाही आणि ओपन पोर्स पण कमी होतात. चेहरा ग्लोईंग होतो. इन्स्टंट शाईन येते. 10 ते 20 मिनिटे चेहऱ्याला लावून ठेवायचा आहे किंवा मग मास्क सुकेपर्यंत ठेवून चेहरा धुवून घ्यायचा आहे. त्यानंतर आहे 6वी स्टेप, ते आहे सनस्क्रीन लोशन. चेहऱ्याला जेवढं छान फेशियल केलं आहे त्यामुळे चेहऱ्याला प्रोटेक्ट करण्यासाठी सनस्क्रीन लोशन दिलं आहे. या लोशनची पण क्वांटिटी खूप छान आहे आणि याचा वास पण खूप भारी आहे. हे लोशन पूर्ण चेहऱ्याला मानेला लावायचं आहे. पूर्ण फेशियल करून झालं आहे. खूप छान आहे. चेहरा ग्लोईंग, स्मूथ, शायनी झाला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात आणखीन अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. हॅप्पी राहा. बाय बाय. टेक केअर.